काल दिवसभर टीव्हीला दाखवत होते लालबागच्या राजाचं काही विसर्जन होत नाही म्हणून. काय कारण सांगत होते की भरती वाढली, तिथं पाण्यात मूर्ती जात नाही, सरकत नाही, काय होत नाही. हे कारण नाहीत. खरं कारण मी सांगतो तुम्हाला. कष्टकरी शेतकऱ्याचे पोरं जे अख्ख्या उभ्या जगाचं पोट भरायचं काम करतात, तेच मराठ्यांची लेकरं त्या ठिकाणी मुंबईला आले होते. तर तुम्ही उपाशी ठेवले, अन्न छत्र बंद केलं. त्या ठिकाणी गोरगरीब जर दर्शनाला आला तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला तुच्छ वागणूक देतात आणि पॉर्न स्टार जर आले त्यांना VIP दर्शन देतात. अरे लाज वाटली पाहिजे ह्या मंडळाला. त्या ठिकाणी जो मान कोळी बांधवांचा आहे तो मान तुम्ही मंडळाने घेतला. कशी मूर्ती विसर्जित होईल? देवाला दिसतंय, तुम्हाला नसं दिसत. कर्म इथंच फेडा लागतात, जास्त वेळ लागत नाही. 33 तास नाही 35 तास लागले तुम्हाला मूर्ती विसर्जन करायला, तरी सुद्धा झाले नाही. आज ओटी झाली म्हणजे समुद्राचं पाणी कमी झालं तर मूर्ती परत उघडी पडली. हे पाप कोणाच्या नशिबी पडणार? हे पाप फक्त या मंडळाला लागणार आहे, लालबागच्या राजाच्या मंडळाला. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. त्या ठिकाणी पैशावाला आला तर समोर घेता आणि गरीब आला तर 10-10 तास रांगेला उभा ठेवता. अरे कशी लाज वाटत नाही तुम्हाला? देवापुढे सगळे समान असतात. तिथं तुम्ही मोठा मोठा धरता, लहान लहान धरता, असं करू नका. ही वागणूक जी देता ना तुम्ही, हे सगळं पाप तुम्हाला लागणार आहे. मूर्तीचं त्या ठिकाणी तुम्ही विटंबना झाली सगळी. काल मूर्ती विसर्जन झाली नाही आणि आज दिवसात परत मूर्ती उघडी पडली. ही पाप कोणाला लागेल? हिंदू म्हणता स्वतःला, हिंदू धर्म. अशा गोष्टी करू नका ज्या ठिकाणी आपल्या देवाचे कुठंतरी विटंबना होईल. ह्या गोष्टी करू नका. लाज वाटू द्या. त्या अंबानी आला तर त्याला पुढे घेता आणि आमच्यासारखा गरीब आला तर त्याला अन्न छत्र बंद करता. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. 1000 वेळा म्हणत हेच कारण आहेत. हे सुधरा कुठंतरी मंडळांनी. लाखोनी पैसे देतात तुमच्या मंडळाला. ते पैसे कामाचे नाही तर गोरगरीब जनतेचा आशीर्वाद कामाचा आहे. तो मंडळाच्या मागे लागेल. मंडळ फक्त मोठं झालंय तर या गरिबांनीच केलंय. आणि तुम्ही त्या ठिकाणी कोळी बांधवाला त्यांचा मान जो होता तो मान काढून घेतला. अरे लाज वाटली. अजून किती करणार आहे तुम्ही? इथंच फेडा लागेल. धन्यवाद. जय जवान जय किसान. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या, परंतु ह्या लोकाला संपून या. जय जवान जय किसान.